ट्रिंग 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 माझी सायकल आली, छम 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 या निघाली. बसवली दांड्यावर असा दाबून हँडल धर, नाहीतर पडशील तोंडावर. असा जपून दांडा धर, नाहीतर पडशील तोंडावर. एक तर उशीर झालाय ऑफिसला जायला. शांता, ए शांता, काय हो? अगं डबा घेऊन ये लवकर, जाऊ दे मला. हा झालं तुमची लई घाई राहती बाई नुसती. ये लवकर, एक तर उशीर झालाय मला जायला. हा आले. काय बाई तुमची तर ना सकाळी सकाळी नुसती घाई राहती. एक तर मला काही एकच काम राहतं का? काय तुला काम आहे का? 17 काम राहते माझ्या माग. खायला दिवसभर घरातच बसायचं, घरातलीच काम करायचे. डबा वेळेवर द्यायला नको का? देत नाही का रोज? आज उशीर किती झाला? 8 वाजता जाणारा माणूस 8:30 वाजला इथंच. हा बरं आवरा. हा. मला तर असं होतं ना, तुम्ही एकदाचे कधी घराबाहेर जाशाल म्हणजे बरं मला मोकळं थोडस. हा बरं, एकदाच काय यांचं घालून टाक. घे दरवाजा लावून जातो मी. बाई गेला एकदाचा नवरा. एक तर त्याची सारखी भुनभुन 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 चालू राहते. मला तर असं होतंय का कधी हा नवरा घराबाहेर जाईल आणि कधी माझ्या राजूला भेटल असं होतंय मला. आता आहे ना पहिली त्याला फोन करते. गेला नवरा निघून ड्युटीवर. ये बाबा मला आहे ना त्याची लय आठवण येऊ राहिली. त्याचा रोज फोन येतो 2-3 दिवसापासून, पण मी आहे ना नुसता कट करून टाकीते. लय राग आला असेल त्याला, माझ्याशी बोलतो का नाही काय माहिती. पण चला आता आहे ना फोन करते पहिली आणि लगेच बोलूनच घेते. चाल बाई राजूला पहिला फोन करू दे. हॅलो हॅलो. अरे राजू कुठे? काय ग, बोल ना, इथंच आहेस. नको बोलू माझ्या सांगा. सर मला लय राग आला तुझा. का बरं? फोन केला तर फोन का बरं उचलीत नाही? अरे बाबा आता काय सांगायचं तुला माहिती ना, तो माझ्या नवरा खडूस सारखा माव लक्ष ठेवून राहतो. कामावरून आला का परत सारखं त्याचं हे कर ते कर चालू राहतं. ते त्याची ना मला तर इतकी अडचण झाली. असं वाटू राहिलं का त्याचा गळा दाबून टाकावं का काय. एखादा मेसेज तर करायचा ना. काही नवरा आहे घरामध्ये, काही असं काही मेसेज नाही करीत, काही नाही, फोन उचलत नाही. मला कसं वाटतं सांग बरं. हा ते चुकलंच बरं का. बरं ऐक ना. हा बोल ना. बरं तुझ्यासाठी टाइम काढला बाबा, दिलं काढून त्याला कामावर. आणि आता म्हणले पहिलं माझ्या राजूला फोन करावा. गेला कामाला गेला का तू? हा गेलाय. तू ये ना लवकर ये बरं का. आता मला लय आठवण येऊ राहिली तुझी. वेळ लागल. येतोय मी, पण दरवाजा उघडा ठेव. हा दार उघडच ठेवते मी. तू ये लवकर. हा ठीक आहे, चाल येतो मी. हा ठेव का मग? हो ठीक आहे, चालून बाय. बाय. हा येऊ राहिला लगेच. मला म्हणे दरवाजा उघडाच ठेव म्हणजे टपक्यान घरात घुसायला. बरं होईल बाई. चला आता जाते आणि तिथंच बसते सोफ्यावर. दरवाजा उघडाच ठेवते, त्याची वाट पाहत बसते. बाई कधी येईल राजू. राजा को रानी से प्यार हो गया, पहली नजर में पहला प्यार हो गया. कधी येतोय? आलो हो एकदा शांताच्या घरी. अरे राजू आला तू? ये ना, उघड ना दरवाजा. तुला म्हंटल होतं दरवाजा उघड. अरे दार उघडच आहे. थांबते ना, सेफ्टी डोअर लावेल. थांब. काय सेफ्टी डोर? एखाद्यानं पाहिलं मला भी वाटलं. उघड ना पटकन. आले बाबा. किती तुझी वाट पाहत बसले कधीची. बरं दे आता आहे ना तुला सांगते काहीच भीती नाही. तो माझा नवरा दिलं काढून काम तोयसाठी किती कष्ट करायला लागत मला. ते असं आहे, त्याला म्हणा आता तिकडे तर आहे ना म्हणा. आता तिकडे वर कसं टाइम काय? करायला जाय ना, मग आपण इकडे वर टाइम करू ना. हा मग? तो बरोबर आहे ते. पण मग आता त्याला कसं काय काढून देतो? काही झालं तरी नवरा आहे बाबा. पण तुला एक सांगू का, त्याच्यामुळे ना आपल्याला लय आडी अडचणी येत्या. काय म्हणते? काय म्हणते? काय तुला येते का माझी आठवण? आठवण मला राग आलाय तुझा. त्या दिवशी तू फोन केला, फोन सोडून विचारला नाही. हा तरी म्हणले एवढा लांब कस काय बसला? येणारच नव्हतं मी.
हा का? येणारच नव्हतं, पण आता काय तुझ्या प्रेमीला आठवण येते त्याच्यामुळे मग आता यावंच लागत. आता काय मग राग येईल म्हणून एवढा लांब बसला वाटतं. तसा काही विषय नाही, पण मला आहे ना पण थोडं येस वाटलं का प्रेम आहे ना माणसाला आंधळ करतं डायरेक्ट. हा बरोबर. त्याच्यामुळे मग हा, बरं मी काय म्हणते, एवढा रागू नको बाबा. तो असा चेहरा पाहिला का मला कस तरी होतं. एक तर माझं किती प्रेम आहे तुझ्यावर. बरं ठीक आहे, जाऊ दे, मी एकदम नाराज नाही होणार. मग चांगला आत्मा कार्यक्रम करायचा नाही का मग? लगेच सुरुवात करायची. अगं मग लय दिवस झाले, मध्ये गॅप किती पडेल हे सांग बरं तू. बाबा तुला एवढा गॅप पडला तरी सहन होत नाही. मग आता 3-4 दिवस झाले ना आपण भेटलो तरी, आहे का ग? सांग बरं. मी फोनच उचलला नाही तुझा 3-4 दिवस. मग त्याच्यामुळे येत नव्हतं मी, पण आता चाल ना, आता नाही चालणार. ऐक ना, आता मला आहे ना अजिबात त्या मानावर संग रावशी वाटत नाही रे बाबा. असं वाटू राहिले ना त्याचा काहीतरी बंदोबस्तच करावा. आता सारख्या अडचणी ना, तू सांग बरं, 4-5 दिवस तो फोन नाही उचलला. मारून टाकायचं का नाही ते? हा? म्हणजे मोकळं टेन्शन आपल्या दोघांना लग्न करणं, मोकळं टेन्शन नाही, मस्त आपण दोघं जर पडून डायरेक्ट मारून टाकू द्याल. नाही एक काम करतो, काहीतरी आयडिया करता हा त्याला ना, असं चहा बी मध्ये ना काहीतरी विषय स्टार हा मारून टाक असं म्हणतो का? हा, असं काहीतरी करू, असं टोकालो म्हणजे तो एकदा गेला का आपला रस्ता मोकळा. मग असं काय म्हणतो तुला. तू तिकडं राहूच नको, मग डायरेक्ट इकडे येऊनच राह. हे आपलंच घर, मग कोणाचं आपलंच घर होणार आहे ना. मग बाबा मग किती तू मजा आयडिया लय भारी. पण लय दिवसापासून डोक्यात होतो, पण म्हणले हिला म्हणू का नको, म्हणू का नको, मी घाबरत होतो. आधी सांगायचं ना, मग त्या मुडद्याला एवढे दिवस काला ठेवलं असतं. नाहीतरी त्याचा फायदा बी काय आहे. हा, उठला का जातो कामा, उठला का जातो कामा, आणि रात्रीचे येतो आणि मग माझ्याजवळ येतो. मी त्याला हातच लावून नाही देते तिकडे लुटून घेतो झोपून. मग तसाच त्याच्याने काही होतच नसेल तुला, मला माहिती आहे. मरू दे तिकडे. काय आता तू हाय तरी केवढं ते तुला तर माहितच आहे ना रे. आता काय आई बापांनी गळ्यात घालून दिले, हा. त्याच्यामुळे ते पत्करायची पाळी आली. हा बरं चाल ना, आता मला लय कसं होणार, चाल ना. बरं चाल बाबा, दरवाजा कोणी लावी. येणार ना? कोणी येणार नाही ना आता? आता कोणी येतं मारायला इड? आता इड आपलंच राज्य. चाल ना. बाबा लई दिवसाची आठवण येत होती. 4-5 दिवस झाले. काय रे? अगं आता ते बेड बदलला का काय? हा, ती पहिली गादी लई कडक होती ना. तू सारखा म्हणायचा पाठीला रुतती, आणि माझ्या पाठीला रुतायची ना. तुला एवढं झोप येत नसायची. झोप नव्हती आता, नुसतं ते टोचायचं ग. आता ही कशी? आता लय भारी आहे, मस्त टाकाटक मध्ये. मग आता लय मजा येईल आता. का रे? हा. तू म्हणतो मी लय तुझं टेन्शन घेतोय, मला लय तो प्रेम आहे, आणि तू तर नुसता सुटत चाललाय. कुठं टेन्शन घेतलंय तो? सुटत चाललं म्हणजे मग आता मरणाचा जाडा झाला. तो होणारच ना मग. तसं तब्येत आता मग कामच नाही ना ग. मग नुसता असा झालाय भादडा. अगं मग आता तू प्रेम देते तेवढी, मग आता सुटणार नाही तर मग काय म्हणणार ना. म्हणजे तुला जास्तच मानवेल दिसते महाप्रेम. मग तुझं प्रेम म्हणजे एकदम असं, आता काय करावं असं झालं बा. आता ऐक ना, आता एक पप्पी द्या ना आता. तो आहे ना, आल्या का पप्पीवर जोर राहतो नुसता. मग आता मग 2-3 दिवस झाले अगं निसतं. मग काय आता मग कस तरी उभं राहिलं मला. ऐक ना तू, हा ते मला कळलं तो याच्यावर. तुला कस तरी ओर मला आले. असं वाटत कधी आता कधी खप्पा खप मध्ये करेल. हा लय कस तरी झाले मला आता डायरेक्ट. बाबा तू ना लय डेंजर आहे. एकदा भिडले हो तू, नुसता घामच काढतो माझा. मागच्या वेळेस काम काढायचं तर मी याच्यातच आवरून घेतलं तू. हा म्हणजे मानावर आला, मानावर आला, मानावर आलाय. ती दरवाजाचा आवाज आला, मला वाटलं मानावरच आला का. काच ते पाहते तर तू दुधावाला होता तो. दूधवाला होता. हा. काय सगळं हात मोड झाला. मग काय हा. मग सगळं येऊ पप्पी द्या ना. मग पप्पी दिलं मग थोडं कसं थोडं मजा येईल असं वेळायला. बोल ना. बरं घे ना आता पप्पी लवकर. मजा येईल बाई. हे बाबा सोड ना. लय चावतो जोरात तू. गाला असा लाल लाल करून टाकला. काहीच नाही ग. हा कुठं लाल लाल होईल काय सांगा तिथं. बरं मी काय म्हणते, बोल ना. मग ते महानवऱ्याचं ते आपल्यातलं तो अडथळा कधी दूर करायचा? त्याला उद्या सुट्टी आहे ना. उद्या सुट्टी आहे का? हा ना म्हणलं माझ्याकडे ना गाडीमध्ये, मोठ्या गाडीमध्ये एक बाटली. हा हा, ते छोटी बाटली औषधाची हा फवारायची. एक काम कर, ती घेऊन येतो. हा काय करायचं, आला का चहामध्ये टाक. चहामध्ये टाकले का त्याचा कार्यक्रमच लगेच. मला बोलव, आपला कार्यक्रम करून घेऊ. लगेच जाता जाता मी गाडीत टाकतो, तसा नदीत फेकून देतो त्याला कुठेतरी. एक नंबर काम होईल आपलं.
बाबा असं करू आपण. तुझी आयडिया म्हणजे एकदम झकास आहे बरं का. आयडिया म्हणजे आपला नाद पण नाही का? कोणाला कळता का म्हणे बरं का ह्या कानाची त्या कानाला. कोणालाच कळणार नाही. तुला माहिती ना आपलं काम कसं आहे. बाबा तो काम म्हणजे लय भानाट आहे. आपलं काम नाद नाही करायचं. हा बर बर चालेल मग. म्हणजे काय की ना तू निश्चित मला येच करते चल ना. आता मला कंट्रोल नाही होऊ राहिला राव. बर चाल मग. तुझी तू तर लईच ये झाली का आता. कशी मला म्हणते तुला जाणं झालंय हा आणि तू पाय ना कशी झाली हा. नाही मी 2-4 दिवस नाही आलो तर तू तर एकदम प्रिय झाली का. अरे बाबा गबस तूच फुगला एवढा किती भार येतो आहे. मी तुला सोडणारच नाही आता. असं वाटत तुझ्याच मी चित्र आवडायला कायम सगळं. ए आता सोड बाबा सोड. थांबणार थोडं राहिले थांबणार. ए बाबा बाबा सोड आता. अरे काय तू मोडा नको करत मी सोड शांत. सोड बाबा लय डेंजर आहे तू. जाड्या किती घाम काढला माझा. आणि तू किती काढला माझा हा हा पाय वर कसं एकदम लय गळू राहिला. घाम घाम किती गळू राहिला तो. लय गोर आला ग. ते शर्टाचं बटन लाव नीट. जाऊ दे नको नाही पाहिजे आपण दोघं चिडे बाहेर जाताना पाहते नंतर. हा ते आहे म्हणायला. मग बरं मी काय म्हणते बोल. तू ये ना आता जाय बर का. आपण आहे ना उद्याचा प्लॅन करू मग. हा उद्याचं प्लॅन कसं करायचं मला ते सांग. आता तू मला आयडिया सांगितली ना. आयडिया सांगितली मी ऐक बरोबर ना ती बाटली आहे माहिती का मग तुला देऊ का हा म्हणते. हा ती मला आणून दे. मी करते बरोबर आयडिया. तू जाय निघून आता. तुला मी जेव्हा उद्या फोन करीन ना तेव्हा टायमावर यायचं. हा ठीक आहे हा, चल. चल निघ मग. माझं एक शेवटची पप्पी द्या प्लीज. बाबा तुझं तर नसतं. जा मी तुला फोन करीन बर का. हा ट्रॅव्हल ठेवून दे. हा हा तसं कोणी आलं बाय असं वाटलं पाहिजे जाऊ का. हा बाय. बाय बाय. बापरे लय भारी वाटलं. राजून मस्त मजा दिली. असं वाटतं का मायपासून हा जाऊच नाही. पण आता काय आहे, या माय खडूस नवऱ्यामुळे त्याला राहता येत नाही ना इकडं. याचा बंदोबस्त आहे ना मी आता माय पद्धतीने करते. हा कोण आलं. अगं दार उघडायला एवढा वेळ लागतो का तुला. आले का तुम्ही. हा मग बरं झालं आले. तुमचीच वाट पाहत होते मी. काय झालं वाट पाहायला. हा काही नाही म्हणलं तुम्ही कधी कामावरून येशाल. हा तेवढा तर डबा काढून घे. मी जेवलो नाही आज. का बरं का बरं जेवले नाही तुम्ही. अगं पोटच लय दुखायला लागलं. बाई तुमचं तर सकाळी ये दुख ते नुसतं नाश करा टाळे तुम्ही. हा आता काय तब्येत काय मला काय सांगून येते का आता बिघडणार आहे म्हणून. बरं मी काय म्हणते हा तुमचं पोट दुखतंय ना. हा तुम्हाला ना थोडं लिंबू पाणी देते मी. लिंबू पाणी देते का. हा हा बरं 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 चालेल ना. हा दे दे. बरं जा मग बेडवर झोपा मी देते. बेडवर आराम करतो मग मी. हा ते प्या फक्त आणि जेवण नका करू मग. बर बर हा जेवण आज मला जेवण नसलं तरी चालेल. हा ना. हा आता आयुष्यभर उपाशीच राहणार आहे तुम्ही. हा काय म्हणालीस. नाही काही नाही उपाशी काय राहणार आहे. म्हणलं अगं आजच्या दिवस राहणार आहे. उद्या खाईन मी. हा का. आणि पोटातला जर दुखायचं राहिलं ना हा. तर संध्याकाळी पण खाईन मी. हा केव्हा सोडलं तुम्ही. हा मी सगळं सोडीन पण पहिला पोटोबा कधी सोडणार नाही. हा ते माहिती आहे हा मला. मग त्याच्यासाठीच तर मला ठेवलंय. हा, त्याच्यासाठीच ठेवलं. हा तुला म्हणायचंय ती मन बाई आपण एकदाच काहीतरी लवकर घेऊन ये. वा तुम्हाला लिंबू पाणी देते. हा आय 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 ग काय झालंय आज मला काय माहिती बाबा. आता आहे ना मी मस्त पैकी आहे ना पडूनच घेतो बाबा पहिलं तर. फोन येत तिला कुठं काय. आय आय ग हा बरं वाटतंय जरा. हाडवं पडलं की जरा पोटाला बरं वाटलं. आणि ते ना आता सरबत आणून देते थोडा. तोपर्यंत आहे ना थोडा पडतोच. सरबत पिलं की जरा बरं वाटेल. झोपला वाटतं मानावर. आता अशी आयडिया करते. लिंबू सरबत ते तर काय. आता आहे ना मला बाटली दिली औषधाची आणि वरून लिंबू पिळ आणि देतोय नवऱ्याला.
त्याचा लगेच 10-15 मिनिटात लगेच बजेटच होऊन जाईल म्हणून. न बोलता न चालता, नको काही हातपाय धरायला आणि नको काही, लगेच संपूनच जाईल मेला. तर करते. हायला ह्या शांतीला लिंबू सरबत बनवायला एवढा वेळ लागतो? नाही नाही, मी आहे ना जाऊनच बघतो आता. आय, आय, ग. चला कधी व्हायचं आहे लिंबू सरबत? एक तर पोटानं लय घायला आलंय. एकदा लिंबू पाणी पिलं की बरं वाटेल. बाई आता लिंबू सरबत करायला ते घेतलंय, पण औषध किती टाकायचं थांब, या राजूला विचारू देस मला. हॅलो, बोल ना ग. अरे मी काय म्हणते, तुला औषध भेटलं नाही का ग? अरे बाबा औषध भेटलंय, तोच प्लॅन चालू आहे. आता मानावर आलाय आणि तो झोपलाय, नेमकं त्याचं पोट दुखू राहिलंय. तो म्हण लिंबू सरबत आण करून. आता मी काय करते, त्या लिंबू सरबतामध्ये तू दिलेलं औषध आहे ना ते टाकते, पण किती टाकायचं ते सांग मला. मी अगे विचारते. तुला सांगितलं नाही का पूर्ण बाटली टाकून दे म्हणून? हा, पूर्ण टाकू का? हा ते टाकून डायरेक्ट कार्यक्रमच लावून जाईल त्याचा, डायरेक्ट कायमचा कार्यक्रम होऊन जाईल डायरेक्ट. उठणारच नाही परत तो. हा ना, जीव जाईल ना पण त्याचं. अरे लगेच 5 मिनिटामध्ये जीव जाईल, तुला सांगतो तेवढे दे तू. हा ना, हा बरं बरं बाबा, मला लय आनंद हो राहिला. लगेच आखीच्या आखी बाटली होती, ते मेलेला असं झोपूनच ठेवते आता मी. ते कायमचं झोपून ठेवू का? मला नावाची शांती म्हणते. बरं बरं ठीक आहे, चालतं. पहिले तेवढं कर मग लवकर अर्जंट मध्ये. हा ठेव ठेव. हा ठीक. आता आहे ना लगेच सरबत बनविते आणि लगेच याला आहे ना एकदाच आहे ना पाजूनच देते आता. हा, आम्हाला भेटून नाही देत काय. इकडं माझं किती प्रेम आहे त्याच्यावर, आणि याचं काय राहतं नुसतं मधी 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 लुडबुड लुडबुड लुडबुड. आता तू म्हणे का हे ना पूर्ण बाटली टाकून दे. आता आहे ना पूर्ण बाटली अशी टाकून देते का याचा कार्यक्रमच होऊन जाईल. झालं, आता आहे ना बॉटल इकडे ठेवून देते, म्हणजे आता आम्हाला आहे ना दोघांना आहे ना मस्तपैकी मोकळं रान होऊन जाईल. हा एकदाचा पुचाकला का याचा विषय संपला का मग राजू मी मोकळी झाली. आहो आहो, उठा ना, लिंबू सरबत बनवलं तुमच्यासाठी. पोट दुखतं ना? हा, पोट तर दुखतंय. आता मी काय म्हणते, हा. जास्त टाइमपास करू नका. हे ना घटाघटा पटकन पिऊन घ्या. हे गलास दे इकडे तू. हा मी पितो जरा 5 मिनिटं. हा जरा उलटी आल्या का वाटतंय, जरा राहू दे इथं. हा का? हा, 5 मिनिटाने पितो मी. आपण ते पिऊन घ्या बरं का. मी पितो, तू आहे ना तुझे काही काम पडले असतील तर काम करून घे. हा, मी पितो ते. बर बर. कसं आहे आज काय झालं मला काय कळना, पोटात मळमळ पित्त करायला. झालं तुम्हाला. हा, परत ती पिलं की उलटी झाली तर त्याचा काय फायदा आहे मग? बर बर. पहिली उलटी करून घेतो हा. आणि मग पितो. बर, मी तर काम आवरून घेते मग. हा, पण जा. ते पिऊन घ्या बरं का. हा, पितो मी. हा. तुझी शपथ पितो मी. मग तर बस ना. तेव्हा तुम्हाला बरं वाटेल ना मग. हा, पितो मी. जा तुझी कामं कर. हा, काय टेन्शन घेऊ नको, पितो मी. चल, लिंबू सरबत घेऊन आली काय? हा, तुझी अशी शाळा आहे का? हा, त्या मित्राला भेटायसाठी त्या लिंबू सरबतात मला औषध टाकून दिलेस काय? अरे शेवटी नवरा आहे तुझा मी. सगळं मी चोरून ऐकलं. हा, हे मी फील का आता? हा, एक तर माझ्या तू मुळावर उठलीस काय? थांब जरा, तुझा आहे ना पक्का बंदोबस्तच केला पाहिजे मला पण. हे पहिले हाय असं आहे ना ओतूनच देतो. ओके, आता तिला वाटेल मी पिलो. मी पण आहे ना, अरे 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 अरे, गलास इथं ठेवतो. बरोबर मी पण आता शाळा करतो. हो हो बया, या बुजगावनं गेलं वाटतं. गेली एकदाची कटकट माय डोक्याची. आता काय करू बाई, लय भारी नवरा होता माझा. मर तिकडं.
मला भेटून सुद्धा देत नव्हता मित्राला, सारखी तुही भुनभुन चालू राहायची. आता आहे ना लगेच राजूला फोन करते, त्याला म्हणलं गेलं बाबा आपले एकदाची कटकट. हॅलो हॅलो, अरे राजू, बोल ना. तू सांगितलेला प्लॅन सक्सेस झाला. मेला का तू? मेला म्हणजे काय, त्याला असं हलवून पाहते तर अजिबात हलत नाही, गेला वर तांगड्या करून. आयला मग आपलं मग काम एकदम हेच झालं का? तू ये आता लवकर, याची वाट लावायला पाहिजे आपल्याला. बरं मी एक काम कर ना, मी ना 10-1 मिनिटात येतो लगेच. हा तवर आहे ना थोडं त्याला असं झाकून बिकून ठेव, म्हणजे कोणी नको पाहिला असं. हा नाही इकडं कोणी येतं तेव्हा तू ये. बरं ठीक आहे, चला पाय. बरं आपला मग रस्ता मोकळा झाला मस्त. आता आपण डायरेक्ट बरं तू आता बोलत नको बसू, लवकर ये. ऐक ना. हा आता मला एकदा होईल ना मग तिथं परत आलो. मग तू काय टेन्शन घेतो, आता राज्य आपलंच आहे बाबा. आता कोण आहे, आपल्यातली जी सळवती ती गेली निघून आता. हा हा ना, तेच ना. हा बरं ठीक आहे, चल मग येतोय मी. हा हा ये. ठीक आहे, चल. मुर्दे तिकडे आता या मुर्द्या वय ना तर काहीतरी टाकून ठेवते. आता राजू आला का याला गुणीत घालीते आणि तिथे तिकडे टाकून. बया राजू कधी येतो काय माहिती, मला म्हण 10 मिनिटात येतो. त्याची वाट पाहू राहिले कधीची. आलं वाटतं राजू. पहिली या मुर्द्याची विल्हेवाट लावून टाकी ते. बाबा एक तर तो मुर्द्याची तिड ती बॉडी पडेल, माणूस तर कातर राहिलं का याला कधी. तू आला आता, मला काही टेन्शन नाही बाबा. चल मग लवकर आता. मी ना गाडीमध्ये ना डिकीमध्ये टाकून डायरेक्ट त्याला एखाद नाही ते फेकून कोणी टाका. हा हा चाल बाबा लवकर. ये बाय कसा पडलाय सुम एकदम. अरे काही श्वासच येत नाही, गेलंय ते. मी असं हालून पाहिलं मग हे बाय ना, 1 नाही 2 नाही, आणि एकदम गार पडलंय ते. हाय की नाही? ऐक ना, हा याचा बंदोबस्त करा ना आता. मी बरोबर आयडिया करेल. थांब मी गोण आणते. कोण आणतो लवकर आण. ये बाय आता याच्यात टाकायचं आणि त्या रूम मध्ये त्याला ठेवून बसेल ना दे याच्यामध्ये? घडीभर. मग आता बसायला ते आहे तरी केवढं भागी बाबा. ते मग बसतोय. हा? मग गोड पूर्ण तो बसून जाईल. सारखाच आहे ना अरे सारखायचे. तो आहे तरी केवढा मेला. हं? तू असं कर, पाय याच्यात टाकायला ना इकडून धरते. टाक 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 एकदाच जाऊ दे मेलेला. कसा पडला रोंडासारखा. जाय एकदाचा मर, आम्हाला मोकळं रान करून दे. आम्हाला आमचं कामातलं अडथळा काढायचा तू. थांब बरं का, आता आहे ना बाबा एवढं से पण लय जड आहे. दम लागला आहे ना. नवऱ्याचं वजन आहे का काय, एवढं बुट्ट माग आहे. हा ना. पण आता मी काय म्हणते, आता याला ना वडीत नेऊ आपण, त्या रूम मध्ये टाकू. ऐक ना, त्या रूम मध्ये टाकू. हा मला कंट्रोलच व्हाय ना आता. आता पहिले याला तर आज त्याला टाक. टाकल्यावरच नाही. हा चल थांब बरं का. ऐक ना, तसं नाही, हे काम कर. वडीत नाही. इकडून वय लागलं. बाबा लय जड आहे. चल मुर्द्या वड वड म्हणजे त्यांना वडू लागणार. बुजते या ना. हा आणि इकडे ये माग. ऐक यार, इकडे ठेव, इकडे बापरे ठेव. हा? इकडे जाताना गाडीमध्ये टाकून देतो. कोपऱ्यात ठेवतो का. इकडे ठेव, इकडे ठेव. हा. ठेव. मरुदे याला इला. चल दार लावून घेऊ. काय पाहतो त्याच्याकडे आता. चाल ना बाबा, थांब दार लावून घेऊ दे. मी सवडून घेऊ ना, तो काय उठ नाही काय घाबरती पुढे. तो काय उठतो पण त्याचा टावेल ते तिकडं फेकतो. तू त्याच्या बसायला लागली. त्याची एका वस्तू ठेवणार नाही मी आता. लगेच आखे कपडे गोळा करते आणि रॉकेट टाकून काढी लावते. आता काय, आता आपल्यातला अडथळा गेला.
आता आता आपलंच मजाच राज्य मजा आपली. हा बाबा मला असं झालं होतं का वयाला मारून टाकील. आता तू आहे ना थोड्या वेळाने गेला का गाडीत घालून ये आणि तिकडे नदीत फेकून दे बरं का. म्हणजे आहे ना या कानाची त्या कानाला माहित होणार नाही. हा हा चालेल चालेल. नवरा ऐकायला ताण नाही राहिला आपल्याला त्याला. हाय शांती राजू शांत शांत मला औषध घालून मारून टाकते काय? कोण आहे तुम्ही? कोण? नवरा नवरा नवरा? तुला आता मी सोडत नाही. अरे राजू तू तर म्हणे मेला म्हणे शांती. राजू काय? राजू आणि तू दोघांनी मिळून मला मारला काय? आता ना तुम्हाला सोडत नाही. भूत आहे का? अरे राजू हे नवऱ्याचं भूत भूत आलं का? तुम्हाला सोडणार मी सोडणार नाही. शांत तुला तर आता इथंच खाऊन टाकीन. तू कुठं पळतो रे? तू कुठं चालला? तू पळून कुठं जातो? राजू थांबणार मला भीती वाटू राहिली बाबा. कशाची भीती वाटू राहिली? अहो तुम्ही तर मेले होते ना. काय म्हणालीस? अहो तुम्ही तर मेले होते ना. मी मेलो नाही शांती. नाही हे चाळे करती काय तू? मी तुला तर सोडणार ना. अरे बापरे. हा? अहो, चुकले मी. चूक? मेले कश काय नाही पण. कोण मेलं आणि कशासाठी मराल? तू जी आहे ना तू काय केलं होतं त्या लिंबू सरबत मध्ये औषध टाकलं होतं ना. फोनवर बोलत होती ना ते सगळं मी ऐकलं. अरे बापरे. हा मी काय भूत नाही येवत. मी नवराच आहे तुझा. भूत नाही का तुम्ही? मी भूत नाही. अगं कैदासने म्हणजे तुम्ही ते ऐकलं होतं का सगळं? सगळं ऐकलं होतं. ते तू लिंबू सरबत दिला ना तो मी बेसन मध्ये टाकून दिला होता. हा का? हा मी काय म्हणते हा. माझं तुमच्यावर लय प्रेम आहे. माझ्यावर प्रेम आहे. माझ्यावर जर प्रेम असतं तर त्या राजूला विट्या मारल्या असत्यास का? त्याच्यावर फोनवर गुलू बोलले असतेस का? त्याच्यासाठी मला मारून टाकत होते. औषध घातलंस तू. बरं मी चुकले ना मला माफ करा आता. चुकीला माफी नाही. अगं बायच्या जातीला कलंक आहेस कलंक. जाऊ द्या ना मी चुकले आता. मी मित्रासाठी तुम्हाला विष देत होते पण मला माफ करा. जाऊ दे शेवटी नवराच काम आहे. तुम्ही आजपासून त्याच्याशी बोलणार नाही. पण आहे ना मला आहे ना तुम्ही मारू नका. असं मारून टाकली असती पण तुला आहे ना पोलिसांच्या ताब्यात देणार आहे. पोलिसांच्या? हा नका ना मला तुमच्या संग संसार करायचा आहे ना. माझ्या संग अगं नको नको नको. दुसऱ्या त्या काय तुझ्या ठोक्यासाठी तू मला मारायला निघाली होतीस. तू संसार माझ्यावर राहशील का आता व्यवस्थित? म्हणजे तुम्ही मला ठेवणार नाही का? तुला अजिबात ठेवणार नाही. आणि तू मला नको. तुझ्या आई बापाला पण सांगतो मी की तुझी पोरगी कसली आहे म्हणून ही कायदाची. पहिलं आहे ना तुला जेलमध्ये पाठवतो आणि मग तुझ्या आई बापाकडे बघतो. नका तुमचे पाय धरते. पाय धरू नको काय नको. जेलमध्ये नका पाठवू. मी तुमची बायको आहे ना. मी तुला मेलो म्हणून समज. पाय धरूच नको. मी चुकले ना. हा कशाची चुकली? सॉरी. पहिले कशाला झक मारलीस? तुला आहे ना अशी सोडणार नाही मी. तुम्ही कुठे चालले आता? तू तिथंच बस. हल्ली तर एका चापटीत तुला सरळ करेन. तिथंच बस. फोन लावतो ना पोलिसांना मी लगेच. नका ना पोलीस नाही तुला घरात ठेवायचेच नाही मला. मी जेलमध्ये आयुष्यभर सडल ना. मला मी तुमची बायको आहे ना. असं काय करू राहिली? हॅलो हा डेरे साहेब. मी बोलतो बरं का. तुम्ही इकडं आमच्या बिल्डिंगला येता का जरा? कोणत्या बिल्डिंग? 6 नंबर बिल्डिंगला येता का? काय झालं तिकडं? काय झालं? अहो बायकोनं मला विष घालून मारण्याचा प्रयत्न केलाय. डायरेक्ट? हा पुरावे पण इथं माझ्या पैसे आहेत. तुम्ही या साहेब. बरं ठीक आहे चाल. 5 मिनिटात आलो. चल. हा या. अशा कोणत्या वस्तूला हात लावू नको तिथं. बर नाही लावत. आलो. स्वतःच्या बायकोला तुम्ही पोलीस स्टेशनला नेऊन पाठवून राहिले. तुम्हाला काय वाटतं का? स्वतःची बायको. आता तुला नवरा दिसला का? आता तुला नवरा दिसला का? हा
आलो. डेरे साहेब आले वाटतं. या डेरे साहेब या. एवढा टाइम लागतो का जरा उघडायला? तिकडे आतमध्ये अरे room मग मध्ये. मला किती काम आहे पोलीस स्टेशनला, कळतं का तुला? साहेब कसं आहे माहितीये का माझं चल पुढे चल. हा, चल, चल, चल. तू चल पुढे आता मला दाखव. चल पुढे तुझी ती बायको दाखव ही बरं. काय आतमध्ये बसवली. चल. चल, दाखव कुठे जा. या साहेब. हे बघा इथं बेडवर बसले कशी. नवऱ्याचा घात करणारी बाई बघा ही कसली आहे. वरती बस. तू बस वरती. साहेब नमस्कार. ही का तुझी बायको? हीच ती. अगं बाई लाज वाटते का तुला? नवऱ्याला मारती का तू? हा? मारित नव्हते साहेब. ते त्यांना आहे ना लिंबू सरबत दिलं ना, त्यांनी गुंगी आली गुंगी त्यांना. गुंगी आली का? काही खोटं सांगत आहे तुम्ही दादांना. हा? खोटं नाही सांगत साहेब. बरं का डेरे हा. साहेब तिथं फ्रीजवर आहे बघा त्या औषधाची बाटली. हे जातो यार ठोक्या लठ्ठ्या त्याने औषध दिलं हिला. हा? हे म्हणतो ते खरं आहे का? ब- थांब तू थांब. खरं आहे का? बोल पटकन. हा? बोल पटकन. हा? अहो, दादा मारू नका ना. मारू डेअरी नका दादा. म्हणजे लाज वाटायला पाहिजे तुला. तू नवरा एवढा सोन्यासारखा नवरा आहे, तू पार ते दुसऱ्या माणसासाठी नवऱ्याचा घात करायला लागली. लाज वाटते का तुला? बरं सर, मी काय म्हणते साहेब, तुम्हाला सगळं खरं खरं सांगते. झाली माझ्या हातून चूक. मी नवऱ्याला मारायसाठी औषध दिलं होतं, पण इडून पुढे अशी चुकणार नाही. मला आहे ना एवढ्या वेळेस माफ करा. मला जेलमध्ये नेऊ नका फक्त. अगं 2 मिनिट ऐकून घे. तुला लाज वाटायला पाहिजे. सोन्यासारखा नवरा आहे, संसार आहे तुझा, आणि तू त्या माणसासाठी पार नवऱ्याला मारायला लागली. कळत तुला काही? हा? हो ना ढेरे साहेब, चुकी शेवट झाली. तुला कोण काम येणार आहे? तोच काम येणार तुला. तू काय तुझा वापर करून आणि निघून जाईल तू. हा? त्याला म्हण बरं तुम्हाला आपण लग्न करून राहू म्हणा. राहतो काय बरं? हा? नाही ना दादा, तो हे आले ना, तू लगेच पळून गेला. परत मग? मला फोन सुद्धा नाही आला त्याचा वाला. मग पाय बरं, तू नवरा बरं झाला तो बिचारा वाचला. नाही साहेब, मला आता कळालं शेवटी लग्नाचा नवरा तो नवराच काम येतो, बाहेरचे लोक काही काम येते नाही. आता चुकी झाली, याच्यातून मला आहे ना खूप शिकायला भेटलं. आता मी अशी नाही वागणार. माफी माग तिची. चल माझ्या देखत माफी माग. चाल हो, हो. माफ मागितलं. नाही नको साहेब. माझी माफी मला पहिले घेऊन जा बरं का. ही माझ्या पैसे नकोच आणि हिला मी सांभाळणार पण नाही बरं का डेरे दादा. पहिलं तर हिला घेऊन जा. हिला घेऊच नका इथं. उठ. दादा माफ करा ना मला. उठ बरं. हिचा काय भरोसा परत दुसऱ्यांदा मला मारून टाकल. उठ नाही, उठ. आता नाही असं करणार. नाही माझा विश्वासच नाही. कळतं का आता? इथं तर लेडीज कॉन्स्टेबल नाही इथं. उठ बरं तू निघ ना. ऐकू. निघ. अहो, मी चुकले ना दादा, तुमच्या पाया पडत. नाही मारा साहेब. न्या. दे हा. दादा, माफ नाही करा. चाल तुझा. निघ तू माझ्या घरात थांबूच नको. अहो, एवढ्या वेळेस पदरात घ्या ना. नाही मला पदरात घ्यायचेच नाही. लाज वाटायला पाहिजे. घेऊन जा साहेब. चल पुढे. मला इथं तोंडच नाही बघायचं. चाल पुढे. चल तू चाल. हा? लाज वाटायला पाहिजे. नवऱ्याला मारी दी. चल.